पाथर्डी फाटा या ठिकाणी ज्ञानेश्वर नगर येथे युवा सेना जिल्हा प्रमुख बाळकृष्ण शिरसाट यांच्या वतीनं श्रीमद भागवत कथा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे। 5 ते 11 फेब्रुवारीच्या दरम्यान श्रीमद भागवत कथा सप्ताह होणार असून यासाठी भव्य धर्मसभा मंडप उभारण्यात आला आहे। हरिभक्त परायण गोप्रेमी गजानन वरसाडेकर महाराज हे श्रीमद भागवत कथा सप्ताहाचं कथा प्रवचन करणार आहेत। कथा सप्ताहाच्या प्रारंभानिमित्त पाथर्डी फाटा परिसरातील प्रशांत नगर या ठिकाणी स्वामी समर्थ केंद्रापासून ते ज्ञानेश्वर नगर पर्यंत कलश यात्रा काढली जाणार आहे। यामध्ये 500हून अधिक महिलांचा सहभाग होणार असून कलश यात्रेमध्ये 15 फूट हनुमान मूर्तिरथ, 11 फूट श्रीकृष्ण मूर्तिरथ, 5 फूट स्वामी समर्थ मूर्तिरथ, श्रीमद भागवत कथा ग्रंथ आणि 500हून अधिक महिला कलश घेऊन अशी भव्य स्वागत यात्रा दुपारी 4 वाजता निघेल। या कथा सप्ताहामध्ये जास्तीत जास्त महिला आणि नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन शिवछत्रपती म्हाडा कॉलनी मित्रमंडळाच्या वतीनं युवा सेना जिल्हा प्रमुख बाळकृष्ण शिरसाट यांनी केलंय। श्रीमद भागवत कथा सप्ताहाच्या आयोजनासाठी ज्ञानेश्वर येलमामे, सुनील आरोटे, शांताराम महाराज बोडके, राहुल महाराज साळुंके, हर्षद महाराज जाचक, नारायण जाधव, अमर गायकवाड, संतोष देशमुख, प्रवीण पाटील, केशव कराटे, दिवाकर देशपांडे, बंटी पवार, दत्तू सोनर, सुयोग लोणे हे प्रयत्न करत आहेत। ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त प्रभाग क्रमांक 31 मध्ये भव्य असे भागवत कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कथेसाठी कलश यात्रा, शोभायात्रा काढण्यात येणार आहे। ही यात्रा ही जी मिरवणूक आहे ही पाथर्डी फाटा प्रशांत नगर स्वामी समर्थ केंद्रापासून सुरू होणार आहे। या शोभायात्रेमध्ये 15 फूट हनुमान यांचा एक स्वतंत्र रथ असणार आहे। तसेच श्रीकृष्ण 11 फुटाचा श्रीकृष्णाचा देखील एक स्वतंत्र रथ असणार आहे। स्वामी समर्थांचा पण एक रथ असणार आहे आणि भागवत कथेच्या ग्रंथाचा देखील एक रथ असणार आहे। तर ही अशी भव्य दिव्य अशी शोभायात्रा प्रशांत नगर मार्गे पाथर्डी फाट्यावरनं आपल्या कार्यक्रमाच्या ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरामध्ये याची समाप्ती होणार आहे। तर या शोभायात्रेसाठी प्रभागातील नागरिकांनी, महिलांनी जास्तीत जास्त कलश घेऊन सहभागी होण्यासाठी मी विनंती करत आहे। कारण आपल्या परिवारामधील समस्या, कुटुंबातील दोष, पितृदोष या ज्या समस्या असतील याच्यातून मुक्तता पाहिजे असेल तर भागवत कथेच्या माध्यमातून त्यातून मुक्ती प्राप्त होते। तर निश्चित आम्ही मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी कलश स्थापनेची व्यवस्था केलेली आहे। 5 तारखेला सायंकाळी 8 वाजता कलश स्थापन होणार आहे आणि तो कलश 7 दिवस आपल्या सभामंडपामध्ये स्थापित ठेवण्यात येणार आहे। तर निश्चित मी प्रभागातील सर्व नागरिकांना या कथेचा लाभ घेण्यासाठी विनंती करत आहे। तर निश्चित सर्वांनी या कथेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाला शुभेच्छा द्यावे अशी विनंती करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी। मुक्तेश्वर महादेव मंदिराच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख बाळकृष्ण चंद्रभान शिरसाट यांच्या माध्यमातून भव्य दिव्य असं भागवत कथेचं आयोजन म्हाडा कॉलनी परिसरामध्ये केलेलं आहे। मी आपणा सर्वांना, परिसरातील सर्व भाविकांना, भक्तांना विनंती करेल की हा सुवर्णयोग असा आपल्या परिसरामध्ये बाळाभाऊ शिरसाट यांच्या माध्यमातून आपल्याला लाभत आहे। तरी मी सर्वांना विनंती करेल की आपण येत्या 5 तारखेपासून तर 11 तारखेपर्यंत भव्य दिव्य असं भागवत कथेचं नियोजन आहे। आपण सर्व भाविकांनी परिसरातील या कथेसाठी उपस्थिती लावायची आहे। धन्यवाद। न्यूज टुडे नाशिक।